विदर्भाला सुद्धा मागे टाकत आता पुण्यामध्ये सर्वाधिक अशा तापमानाची नोंद झाली आहे। पुण्याच्या लोहगाव परिसरामध्ये 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। पुण्यामधल्या इतर भागामधलं जे तापमान आहे ते साधारणपणे 40 अंशांवर गेलंय। मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भामध्ये उन्हाचा कडाका कायम आहे। अकोला आणि वाशिममध्ये 42.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। तर परभणी, धाराशिव आणि बीडमध्ये म्हणजे मराठवाड्याच्या या पट्ट्यामध्ये सुद्धा तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचलं। काही उष्ण प्रदेशाकडनं येणारे जे वारे आहेत ते सुद्धा हे उष्णता घेऊन येतात आणि त्यामुळे लोकल हिटिंगच्या बरोबरच तापमान वाढतं। दुसरं कारण म्हणजे ज्यावेळी प्रदेशावर प्रतिचक्रवाती परिस्थिती, ज्याला अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन असं म्हणतो, तर ते हवेतील खालच्या आणि मधला जो थर आहे, लोअर आणि मिडल ट्रोपोस्फेरिक लेवल्स, यामध्ये जर अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन असेल, ज्याला प्रतिचक्रवाती स्थिती म्हणतो, असं जर असेल तर त्यावेळी तापमान वाढतं। तर गेले काही दिवस उत्तरेकडने येणारे उष्ण वारे आणि प्रतिचक्रवाती परिस्थिती अशी असल्यामुळे मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कंटिन्युअस 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आपल्याला दिसून आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।